सकाळ सकाळ पोचलो तिरुवनंतपुरम. आता बघू एक हॉटेल घेतो, थोडा रेस्ट करून अजिमाला टेम्पल. ఫస్ట్ తిరువనంతపురం, సెకండ్ కొల్లం, థర్డ్ ఎర్రగొండం, ఫోర్త్ కొచ్చి, ఫైవ్ మూనార్ ఇడికి 7 కన్నూర్, 8 नाराज झालेली आहे. तिचा मोबाईल नाही आणि मिलननी मोबाईल दाखवला. मिलन आता खोला. मिलन 2-4 शिवाय खाणारच 100% वाटतोय मला. ताई तर निघलेली आहे बघा कशी निघलेली आहे. आणि आपण चाललेलो आहोत आजिमाला टेम्पल. तर आजिमाला टेम्पलला जायला इथे रिक्षावाल्याने फक्त 100 रुपये घेतले. 100 रुपये म्हणजे कसे, रेल्वे स्टेशनवरून इथे यायला त्यांनी फ्री दिलं. आणि ते आजिमाला टेम्पल आणि बाकी जेवढे एरिया असतील त्यांनी 12 का 13 एरिया दाखवले, त्याच्यात पण त्यांनी 100 रुपये घेतले. म्हणजे पर पर्सन 100 रुपये घेतले पूर्ण फिरवायचं दिवसभरात. आणि नो वेटिंग चार्ज म्हणजे त्याला जेवढं थांबवलं जाईल त्याचं काहीच चार्ज नसेल. जर तुम्ही पण असं डायरेक्ट आला असाल तर तुम्हाला त्या ऑटोवाल्याचा नंबर देतो. एकदम मस्त आहे, काहीच टेन्शन नाही. तुम्हाला रूम पण तोच दाखवेल आणि बाकी जागेवर फिरवणार पण तोच. फक्त 100 रुपये घेईल आणि फक्त 3 ते 4 पर्सन त्याच्या रिक्षामध्ये बसू शकतात. बाकी जर जास्त असले तर दुसरी रिक्षा पण तो ॲडजस्ट करून देईल त्याच रेटमध्ये. तर खाली नंबर देतो मी त्याचा. आणि आमचे हे बघा अजून नाही किती लवकर मला बाहेर काढलं आणि अजून ते तयारी करतात. काय तयारी करतात समजून नाही. आमचा रित्या तर बायकांसारखा नटते. तर आपण आलेलो परशुराम टेम्पल जवळ. पहिले आपण अजिमाला न जाता इथे आलेलो कारण हा रोडमध्येच लागलेला आहे. तर आपण करून पुढे जाऊया तसे रिक्षावाले काका बोलले आपल्याला. तर मिलन बघा कसा ब्लॉग करतोय. पण कसं आहे आतमध्ये गेल्यानंतर टी शर्ट काढावं लागेल. फक्त आपण बिना टी शर्टचा. आणि मोबाईल पण अलाऊ नाही आहे. तो मोबाईल हातात घेऊन जाऊ शकता. असं नाही की लॉकरला ठेवायला लागेल, असं काहीच नाही आहे. घेऊन जाऊ शकता. आणि साईडचा परिसर बघा आतमधला तर दाखवू शकत नाही. आणि हे बघा कुंड पूर्ण ग्रीनरी हिरवा झालेला आहे. शेवाळी पकडलेली आहे. आमचा मेंबर रितेशला टेन्शन आलेलं आहे का तर टी शर्ट काढायचं आहे म्हणून त्याला जामच टेन्शन आलेलं आहे. काय विषय बघा टेम्पल बघा कसं. नितेशला पावता येत नाही तरी पण तो काय स्वतःची रिक्स घेऊन जाणार आहे. आणि कसं आहे माहिती आहे काय, याच्यात घोडीने चाललोत आम्ही. घोडीने चाललोत आम्ही, त्यामुळे काय टेन्शन. आणि माझे झालेले आहे एवढे सगळे बघणार आहोत आपण. चला जाऊया आतमध्ये. चला. लाईफ जॅकेट तर आपण घातलेले आहेत पण लाईफ जॅकेटचा काय फायदा नाही. कारण काय माहिती आहे का, लाईफ जॅकेट लूज असल्यावर तो बेकार काम होतं. लाईफ जॅकेटचं का तो नंतर सांगतो तुम्हाला. काय घालतंय 3 बजे लाईफ जॅकेट लाईफ जॅकेट घालता नाही. अरे बाबा बेकार काम आहे. आता पोस्टमॉर्टम चालू आहे. पोस्टमॉर्टम होईल का नाही ते सांगू शकत नाही पण करीन. नाम करतो का एक साईड
मला एक आहे, एक पडलंय. अरे पंजाबी आहेत काय? ए, बाबू एक नंबर ओर आहे का काय करते आलूच कुठं बाबू हा नदीचा सिंगम कुठं आहे? धनुषकोटीला आहे. चला आता आले गोल्डन बीच. मागे माझे समुद्र आहे आणि इथे आहे नदी आणि पुढे आहे संगम. तो नंतर दाखवणारच. पहिले इथे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी त्यांनी थांबवलेलं आहे आणि पाय तर बघा सुस्तात तिथेच काढून ठेवलं. आणि यांची दोघांची जोडी डॅशिंग आहे त्यामुळे ते तिकडे चाललेले आहे. तर एक नंबर आहे स्टँडर्ड वाटला क्लास असं तर निघालेली आहे ती बघा. बघा इथं आपण उतरलो आणि इथे जस्ट समोर आलो आणि कसला निळा निळा पाणी आणि पाणी बघा कसला एकदम भारी वाटतो. कसला साईडचा नजारा पण आहे एक नंबर. पैसा वसूल काम आहे. समुद्रातलं पाणी बघा एकदम क्रिस्टल क्लिअर. बोटिंग करून झाल्यावर आपण जातो आजीमाला टेम्पल. चला चाललेलो आहे आपण आजीमाला टेम्पल. आपली बोटिंग वगैरे झालेली आहे आणि आपण निघालेलो आहे. चला जाऊया. तर मूर्ती बघितल्यावर आलीच एक्साइटमेंट जास्त झालेली आहे आणि उतरलेलो खाली आणि बाकीचे आपले मेंबर ते तिथे आहेत कारण त्या रिक्षावाल्याने नंबर द्यायचा. तो आता जाईल आणि जेव्हा आपलं होईल तेव्हा तो येणार रिटर्न. माझ्या मागेच आहे. शिव शंभो शंभो शिव शंभो शंभो शिव शंभो शंभो शिव. ते बघा पाया पडायच्या आधीच सांगते घेतलाय फुकट तर जेवून घे आणि म्हणून तो फुकट भेटलाय म्हणून तर कसला धावत आलाय. चला जेवाला आता घेतला टाटली आलं तर नाही. एवढा नालायक निघाय ना तो काय सांगू तुम्हाला. दर्शन घेतला नाही तरी पण जेवायला आलं तेव्हा फुकटचा जेवायला आलं. डेंजर फुकटचा म्हणजे आणि यो बघा आणि
सगळ्यात जास्त म्हणजे भुकट म्हणजे कोण निती आपलं लय वडीत वडीत आणलं चला 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 मग तो आला म्हणून आम्हाला पण यायला लागला. आणि बघा म्हणून नाही खाल्लास किती तर चला आपण आतमध्ये तर आलेलो आहोत. आणि आतमध्ये आल्यावर आपल्याला इथे पूर्ण मोठी मूर्ती दिसते महादेवांची. पर इथे यायला तुम्हाला 100 रुपये लागते पर पर्सन. 100 रुपये आहे आणि त्याच्यात ते देऊन तुम्ही आतमध्ये येऊ शकता. आणि गुफेमध्ये तुम्हाला व्हिडिओ काढायला भेटणार नाही, फक्त या स्टॅच्यू जवळ तुम्हाला फोटो व्हिडिओ काढायला भेटणार आहे. तर झालेलं आतमध्ये आपण फोटो व्हिडिओ तर काढून झालेला आहे आपला आणि सगळ्यांचाच झालेला आहे. आता चाललेलो ओम बघायला. ओम म्हणजे हा बघा इथे आहे. व्हिडिओ दिसेल का नाही दिसेल माहिती नाही पण दाखवतो बघा. आता दिसेल बघा. बघा ओम दिसतोय. इथे जायचं आणि त्याच्या साईडला छोटीशी रिग आहे. चला जाऊया. चालेल या लाटांचा पाण्याचा आवाज तर येतच असेल तुम्हाला. आणि इथे बघा का तर पूर्ण 3 चला आता आलेलो कोलम बीचवर. कोलम बीच बघून परत जाऊ आपण आपल्या रूमवर आणि रात्री जाऊ पद्मनाभ स्वामी टेम्पल. आमची माणसं बघा. कोलम बीचला 7 किलोमीटर लांब आलं. बीचमला आलेलो आणि राजे बोलतील की पुढची दिशा. आज राजे ऑन फायर आणि मिले निसता घटाघट पाणी पिता आणि साईडचा नजारा बघा. चला आम्ही तर बीचवरनं आलो लवकरच आणि थोडा रेस्ट केला. खूप दमलेलो, सकाळपासूनच फिरत होतो. आणि आता चाललेलो पद्मस्वामी टेम्पल. तो वॉकिंग डिस्टन्सवरच आहे आमच्या इथे. तर आम्ही चालत 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 आणि हे निघतात रेडी होतात अजून. आणि क्लोज आहे 8:30ला आणि आता वाजले 7:30. तर लवकरच पोचू आम्ही. चला मंदिर तर ओपन आहे म्हणजे चांगलं आहे. मंदिरात दर्शन करायला भेटेल. चला चालत चालत चाललेलो आहोत आम्ही. 6:30 AM टू 7 AM 8 AM काय दिलं काय माहिती. बघू पुढे जाऊन. दर्शन तर आपला मस्त झालेला आहे आणि आता चाललेलो आहोत आपण जेवायला काहीतरी खायला. आणि दर्शन म्हणजे आतमध्ये मोबाईल नव्हता त्यामुळे काही दाखवता आलं नाही. तर आतमध्ये मस्त मंदिर आहे. एकदम भारी वाटतं आतमध्ये गेल्यावर. आता बघतोय कुठला तरी रेस्टॉरंट चालू आहे का आणि जेवण करून डायरेक्ट जाऊ आम्ही रूमवर. आणि इथं दिसलं पॉपकॉर्न. कसला आलाय बघा. कसला आलाय पॉपकॉर्न दिसले हो. डॅशिंग दिसतो बघा. एक नंबर. लाईव्ह बनत होता. लाईव्ह
संस्कारचे संस्कार. आम्हाला भरपूर नंतर सांगते नॉलेज त्याचा मी. चला चला इकडे हात लाव. ओ माय गॉड राजा आला आणि तनूचे मैत्रिणींचा फोन आलाय ना. मिलन बघा त्या तिचे मागच नुसतं मागं चाललंय की त्या मैत्रिणी 14-15 वर्षाच्या तिच्या आणि यो 30-29 वर्षाचा. काय तो बघतो तो मेरे को डान्स शिकण्याचा. आई तू जमला हा मिलन तुला जमला. यो रित्या बघ रित्या व्हिडिओ काढते रित्या यो बघ यो रित्या बघ रित्या बघला कसला रित्या पण बघते बारीक आहे बोलते रित्या बोलतो बारीक आहे. रित्या बोलला बारीक आहे त्यामुळे तसाच खेळून गेलो आम्ही. भला जमलाय घ्यायचं खाना खाई. हा दाखव हा दाखवते मिलन सांगते तुला मला दाखव. हे मिले तर त्याला दाखव. ते तो आम्हाला नको त्याला दाखव बस. झाला हा इज्जत करली. लाल गाल्या बोला लाल गाल्या बोलून इज्जत करली. लाल गाल्या कुठं धावतात हे बघा तसंच चालू आहे. रस्ता अजून भेटतच नाही यांना. कधी भेटेल काय माहिती. राहिली रे जायला लगेच पडतंय फोडा काय फोडा.